काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या सेन्सर सर्टिफिकेशनच्या वेळी सेन्सर बोर्डानं नामदेव ढसाळ यांच्या कवितांना कात्री लावली। इतकंच नाही तर यावेळेस कोण नामदेव ढसाळ असा सवाल देखील सेन्सॉरनं उपस्थित केला होता। त्यामुळे नामदेव ढसाळ नेमके कोण होते याचं उत्तर देण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून प्रयत्न केले जात आहेत। तर कोण नामदेव ढसाळ या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतील केशव गोरे स्मारकाच्या वतीनं कोण नामदेव ढसाळ तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात कला, साहित्य, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार हे मांडलेले आहेत। या कार्यक्रमाला स्वप्नील ढसाळ, संभाजी भगत, नीरजा, डॉक्टर प्रज्ञा दया पवार, चिन्मय सुमित, मंदार फणसे, हेमंत ठोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, दीपक, राज्याध्यक्ष आणि युवराज मोहिते यांची उपस्थिती होती। केवळ सेन्सॉर बोर्डच नव्हे तर ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम डोक्यात अंजन घालणारा ठरलेला आहे। नामदेव ढसाळांची कविता की जी एका फक्त तळागाळातल्या लोकांचा जो एक आवाज, बुलंद आवाज घेऊन ते व्यक्त झाले आणि त्यांनी तो संपूर्ण भारताच्या आणि भारताच्या बाहेर जागतिक पटलावरचा, जागतिक वाङ्मयाच्या पटलावरचा हा एक महाकवी आहे आणि त्यांना एक त्यांचं स्मरण करणं, त्यांचा एल्गार करणं, त्यांना अभिवादन करणं याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत। आणि हे कार्यक्रम आम्ही मुंबईपुरते मर्यादित नाही आहे ठेवणार, तर आम्ही मुंबई पुण्यापलीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्कीच नामदेव ढसाळांचा आवाज, त्यांचं योगदान आणि त्यांनी जे सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अशा पद्धतीचा जो हस्तक्षेप नोंदवलेला आहे, कृतिशील हस्तक्षेप नोंदवलेला आहे, तो घेऊन आम्ही पुढे जाऊ। नामदेव ढसाळ कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नामदेव ढसाळांच्या कविता आहेत। नामदेव ढसाळांच्या कविता लोकांपर्यंत नेणं, नामदेव ढसाळ काय विचार करत होते, नामदेव ढसाळ यांना महाकवी का म्हटलं जातं, कारण त्यांच्या कवितेतले शब्द, त्यांच्या कवितेतलं सौंदर्य, हे सौंदर्य इथल्या प्रस्थापित जे समाज आहे, प्रस्थापित जे काही कल्चर आहे त्याला न मानवणारं, न झेपणारं आहे। मात्र ते सत्य सांगतं, ते बुद्धाचा विचार सांगतं, ते बाबासाहेबांची आक्रमकताही सांगतं। त्यामुळे हे कार्यक्रम त्यांच्या कवितांचा आज आम्ही आयोजित केला आणि आपण बघितलं की या कविता बोलतात, कविता भिडतात आणि कविता समजतात आणि कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणारे महामूर्ख आहेत, हे त्यांच्या कविताच सिद्ध करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।